पश्चिम रेल्वेनं वांद्रे स्थानक परिसरातल्या गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून रेल्वेच्या हद्दीतील जमीन नुकतीच अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केली। त्या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। मुंबईच्या विविध भागांमधल्या 16,000हून अधिक झोपड्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे मध्य रेल्वेची तब्बल 5 लाख चौरस मीटरची जमीन ही बेकायदेशीर वापरात आहे। पण तरीही मध्य रेल्वे प्रशासनाने त्या अनधिकृत बांधकामांवर अजूनही ठोस कारवाई का केली नाही हा प्रश्न आहे। कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानच्या एका रेल्वे मार्गिकेच्या बाजूने नवी मार्गिका निर्माण करून तिथे 15 डब्यांच्या नव्या लोकलसाठी जागा बनवायची आहे। पण याच मार्गिकेवरील रेल्वे जमिनीवर सर्वाधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकाम आहेत। ही कुर्ला ते ट्रॉम्बे मार्गिका नेमकी आहे कुठे आणि ही मार्गिका अतिक्रमणाच्या विळख्यात कशी अडकली आहे याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। अनधिकृत बांधकामांचा आणि झोपड्यांचा विळखा हा पश्चिम आणि मध्य रेल्वेला गेल्या अनेक वर्षांपासून बसलेला आहे। पश्चिम रेल्वेने या संदर्भात कारवाई करून गरीबनगर इथल्या झोपड्या पाडल्या, पण मध्य रेल्वे कोणाची वाट पाहते हा प्रश्न आहे। कारण मध्य रेल्वेवर देखील तब्बल 16,000 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामं आणि झोपड्या आहेत। त्यापैकी सर्वाधिक झोपड्या आणि सर्वाधिक बांधकामं ही कुर्ला ते ट्रॉम्बे या लाईनच्या दोन्ही बाजूला आहेत। माझ्या खाली ही लाईन तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता। कुर्ला स्टेशनवरून RCF ला जाण्यासाठी BPCL ला जाण्यासाठी एक लाईन टाकण्यात आलेली आहे। या लाईनच्या दोन्ही बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यावर कारवाई केली गेलेली नाही आहे। ही जी अनधिकृत बांधकामं आहेत ती तब्बल 5,595 पेक्षा जास्त आहेत आणि या अनधिकृत बांधकामांनी रेल्वेच्या 50,000 चौरस मीटर इतक्या भूभागावर कब्जा केलेला आहे। पण या संपूर्ण अनधिकृत झोपड्यांवर कारवाई का केली जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आत्ताच हा मुद्दा पुढे का आला? कारण मुंबईसाठी मध्य रेल्वेसाठी 15 डब्यांच्या नवीन लोकल ह्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्या लोकल ज्या आहेत त्या मेंटेनन्ससाठी उभ्या करण्यासाठी स्टॅबलिंग लाईनची गरज आहे। आता ती स्टॅबलिंग लाईन कुर्ला किंवा वाडी बंदर किंवा कळवा या ठिकाणी सध्या यार्डमधली जागा पूर्ण झाल्यामुळे तिथे जागा नसल्यामुळे नवीन ठिकाणी आता ती टाकण्यात येणार आहे आणि त्याच स्टॅबलिंग लाईन टाकण्यासाठी ही जी जुनी लाईन आहे RCFची त्याच लाईनच्या बाजूला एक नवीन लाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे। पण जोपर्यंत या जुन्या लाईनच्या आजूबाजूला असलेल्या या झोपड्या बाजूला केल्या जात नाही तोपर्यंत नवीन मार्गिका टाकण्यात येणार नाही, टाकता येऊ शकणार नाही। त्यामुळेच आता मुंबईकरांच्या विकासाच्या आड या अनधिकृत झोपड्या आलेल्या आहेत असं आपण प्रत्यक्षात बोलू शकतो। खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेने ही कारवाई करायला हवी होती, पण मध्य रेल्वेच्याच एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या राजकीय वरदहस्तामुळे या झोपड्यांवर कारवाई करता आली नाही। मध्य रेल्वेकडे हायकोर्टाची परमिशन आहे, सुप्रीम कोर्टाची परमिशन आहे आणि अगदी मे महिन्यात देखील या सगळ्या अनधिकृत झोपड्यांना बांधकामांना नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत की तुम्ही लवकरात लवकर ही जागा खाली करा। पण इथले जे स्थानिक राजकारणी आहेत, काही स्थानिक पक्ष आहेत, ते वारंवार या कारवाईच्या मध्ये येतात आणि ही कारवाई थांबवतात। त्यामुळे आजतागायत या झोपड्यांवर कारवाई झालेली नाही। मध्य रेल्वे कारवाई करायला तयार आहे, मग राजकीय वरदहस्त नेहमी ही कारवाई का थांबवतो हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। आणि मध्य रेल्वेच्या हद्दीतल्या अतिक्रमणावर अक्षय भाटकरचा रिपोर्ट आपण पाहिला। मध्य रेल्वेचं म्हणणं काय त्याने सांगितलं, पण आपण पुन्हा एकदा बघूया की मध्य रेल्वे प्रशासनाचं नेमकं म्हणणं तरी काय आहे। मध्य रेल्वे प्रशासन म्हणते मध्य रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर अतिक्रमण होत असताना संबंधित यंत्रणा काय करत होत्या याविषयी प्रश्नचिन्ह आहे। मध्य रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार अतिक्रमित जागेवर कारवाईसाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी आहे। 2023 साली अतिक्रमण झालेली जागा रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली होती, तरी देखील जागांवरचा कब्जा हा कायम आहे। मध्य रेल्वेने कारवाईसाठी पावलं उचलली तेव्हा राजकीय हस्तक्षेपाचा अडथळा त्यांच्या समोर आला। मुंबईतील राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे कारवाई थांबवण्याचा निर्णय नाव न घेता हे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे